नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी, त्यामधील कविता चौथी झाडांच्या मनात जाऊ। झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील। तर आज आपण झाडांच्या मनात जाऊ या कवितेचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये कृती, काव्यसौंदर्य, अभिव्यक्ती आणि व्याकरण अभ्यासणार आहोत। तर चला सुरू करूया। स्वाध्यायामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे अ योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। आणि त्यासाठी वाक्य दिलं आहे पोपटी स्पंदनासाठी म्हणजे। पोपटी स्पंदनासाठी म्हणजे रिकामी जागा। पर्याय 1 पोपटी पानात जाण्यासाठी, उत्साहाने सळसळण्यासाठी, पानांचे विचार घेण्यासाठी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्साहाने सळसळण्यासाठी। पोपटी स्पंदनासाठी म्हणजे उत्साहाने सळसळण्यासाठी। आता दुसरं विधान आहे किंवा दुसरं वाक्य आहे जन्माला अत्तर घालत म्हणजे रिकामी जागा। जन्माला अत्तर घालत म्हणजे रिकामी जागा। पर्याय 1 दुसऱ्याला आनंद देत, दुसऱ्याला उत्साही करत, स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत। जन्माला अत्तर घालत म्हणजे स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत। तिसरं वाक्य आहे तो फाया कानी ठेवू म्हणजे। तो फाया कानी ठेवू म्हणजे रिकामी जागा। पर्याय 1 सुगंधी वृत्ती जोपासू, 2 अत्तराचा स्प्रे मारू आणि 3 कानात अत्तर ठेवू। उत्तर पर्याय क्रमांक 1 सुगंधी वृत्ती जोपासू। तो फाया कानी ठेवू म्हणजेच सुगंधी वृत्ती जोपासू। चौथं वाक्य आहे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे। भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे रिकामी जागा। पर्याय 1 दारांना तोरणाने सजवू। पर्याय क्रमांक 2 दाराला हलते फुलते तोरण लावू। पर्याय क्रमांक 3 निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू। भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू। पाचवं वाक्य आहे मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू म्हणजे। मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू म्हणजे रिकामी जागा। पर्याय 1 निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन, 2 झाड होऊन फांद्या पसरीन, 3 झाड होऊन सावली देईन। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन। मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू म्हणजे निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण केली आहेत। दुसऱ्यामध्ये अ आहे खालील कृतीतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा। आपल्याला निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेल्या कृती या ठिकाणी लिहून दिल्या आहेत। तर त्या कृतीतून नेमका कोणता संदेश मिळतो हे आपल्याला लिहायचं आहे। तर निसर्गातील घटकाच्या सोबतीने केलेली पहिली कृती आहे कोकिळ होऊनी गाऊ। कोकिळ होऊनी गाऊ यातून मिळणारा संदेश आहे तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटू दे। तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटू दे। आता निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली दुसरी कृती आहे गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू। गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू या कृतीतून मिळणारा संदेश आहे निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा। निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा ह्या ओळीचा हा संदेश आपल्याला या ओळीतून मिळतो। अशा प्रकारे दिलेल्या कृतीतून मिळणारा संदेश आपल्याला लिहिता येतो। प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आहे पुढील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। त्यासाठी पहिली काव्यपंक्ती आहे झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ। झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ या काव्यपंक्तीचा अर्थ बघा। उत्तर
निसर्गाशी एकरूप होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवींची मनोमन इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की आपण झाडांच्या मनात शिरू आणि पाने जी विचार करतात तसे आपणच पानांचे विचार होऊ, म्हणजे आपण स्वतःच झाड होऊ. असा अर्थ झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार करू या ओळींचा होतो. आता अर्थ स्पष्ट करण्यासाठी दुसरी ओळ दिली आहे. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू या ओळींचा अर्थ आहे उत्तर. कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंद कळते तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे. हा अर्थ हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू या ओळींचा होतो. प्रश्न दुसऱ्यामध्ये आ आहे, खालील तक्ता पूर्ण करा. आणि तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला घटक दिले आहेत. कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव, कवीने वापरलेली आनंदाची 2 प्रतीके, भाषिक सौंदर्यस्थळे आणि कवितेतून मिळणारा संदेश हा आपल्याला तक्त्यामध्ये लिहून दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे. तर उत्तर पहिले बघा, कवितेचा विषय. कवितेचा विषय काय आहे? निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे हा कवितेचा विषय आहे. दुसरा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव. कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आहे निसर्गाशी एकरूपता. या कवितेमुळे आपण निसर्गाशी एकरूप होऊन जातो. तिसरा मुद्दा आहे कवीने वापरलेली 2 आनंदाची प्रतीके. कवीने या कवितेत कोणती 2 आनंदाची प्रतीके वापरली आहेत? तर एक, भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताकांचे तोरण. दुसरं प्रतीक आहे सावलीला पंख फुटून तिचे कावळे झाले. सावलीला पंख फुटून तिचे कावळे झाले. ही कवीने वापरलेली 2 आनंदाची प्रतीके आहेत. चौथा मुद्दा आहे भाषिक सौंदर्यस्थळे. तर भाषिक सौंदर्यस्थळे काय आहेत? फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. दुसरं आहे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी. उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी ही कवितेमधील भाषिक सौंदर्यस्थळे आहेत. पाचवा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश. आपल्याला या कवितेमधून कोणता संदेश मिळतो? तर बघा, निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने आनंद लुटणे. निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने म्हणजे मनसोक्त आनंद लुटणे व आपणच निसर्गाचा घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे. अशा प्रकारे आपण कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव, कवीने वापरलेली आनंदाची 2 प्रतीके, भाषिक सौंदर्यस्थळे आणि कवितेतून मिळणारा संदेश लिहून दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे काव्य सौंदर्य. आणि काव्य सौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ दे या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ दे या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केले आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. अंमलानं ताजेपणाची चमक पानावर झळकते. सदाबहार वसंत ऋतूचे चाहूल आधी कोकिळ पक्षाला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला सांगतो. कवी म्हणतात की वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानामधील हा पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील तर आपण स्वतः कोकिळ पक्षी होऊन गायला हवे. कोकिळ पक्ष्यांच्या स्वरातून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे. अशा प्रकारे पोपटी स्पंदनासाठी
कोकिळ होऊनी गाऊ दे या काव्यपंक्तीचे अर्थसौंदर्य आपल्याला स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा. उत्तर, कवी नलेश पाटील यांनी झाडांच्या मनात जाऊ या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्ग सौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळीतून साकारले आहे. स्वतः निसर्गाचे घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा हे सांगताना कवीने वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली आहेत. बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानातून झाडाखाली झिरपतात त्यावेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडतात. नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडताना दिसतात. ऊन सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतना गुणोक्ती अलंकाराचा लोभसवाना आविष्कार मनाला प्रसन्न करतो. अशा प्रकारे ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, डोळ्यात झऱ्याचे पाणी या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून दाखवा. डोळ्यात झऱ्याचे पाणी या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून दाखवा. उत्तर, झाडाच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फुललेल्या निसर्ग घटकांचे लोभसवानी दर्शन नितांत सुंदर प्रतिमातून उलगडून दाखवले आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात. वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी न्हाऊन निघालेली आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराचीच किमया असावी असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभोवती आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वतःची गाणी आहेत. हे सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यात तरळलेले पाणी वेगळे नाही, ते एकच आहे. या झऱ्यातलेच पाणी माझ्या डोळ्यात तरळले आहे. अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे. डोळ्यात झऱ्याचे पाणी या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचेच अपत्य आहे याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते. अशा रीतीने डोळ्यात झऱ्यांचे पाणी या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून दाखवता येते. प्रश्न चौथा आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. प्रश्न काय आहे, तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. तर उत्तर, माझे झाडावर नितांत प्रेम आहे. प्रत्येकाचे झाडावर प्रेम असतेच. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी पोचलो. त्यांना विचारले की तुम्ही सतत मातीखाली असता वरती दिसत नाही, तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली, मातीतच आमचा निवास. आम्ही खाली खोलवर जातो, जीवन रस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांद्या झुलतात, पाने डुलतात आणि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुलात ओततो. पानांची झळाळी
मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या मुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूत आमचे फुलणे कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे, त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत. झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताला शीर्षक दिले मुळांची फुले. अशा प्रकारे तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र आपल्याला थोडक्यात शब्दबद्ध करता येते. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. उत्तर, मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोचले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो. निचंद्र शीतल चांदणी देतो. डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवासाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशुपक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी निस्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले आहे. अशा प्रकारे निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध स्पष्ट करता येतो आणि आपल्याला अभिव्यक्ती म्हणून दिलेले प्रश्न पूर्ण करता येतात. प्रश्न 5वा आहे, झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. तर हा प्रश्न रसग्रहण यावर आधारित आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर, झाडांच्या मनात जाऊ ही कवी निलेश पाटील यांची कविता हिरवं भान या कविता संग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमामधून कवीने रंगवला आहे. झाडांच्या मनात शिरून त्याचे हद्दगत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाने दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दृग्गोचर केले आहे. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण. डोळ्यात झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ, अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकातून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे. या कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे. निसर्गचित्र रेखाटताना अंमलानं शब्दकळीतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. म्हणून आपणच निसर्गाच्या घटकात दातात्म्य पाहून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो आहोत अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवींचे शब्दसामर्थ्य अनोख्या व उल्हासित प्रतिमातून प्रगट झाले आहे. अशा प्रकारे झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण आपल्याला सविस्तर करता येते. आता आपल्याला व्याकरण यावर आधारित म्हणू किंवा त्याला शब्दसंपत्ती असंही म्हणलं चालते, त्यावर आधारित एक प्रश्न दिला आहे. तो आहे बघा, दिलेल्या शब्दातील एका वेळी कोणतेही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील पुन्हा एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. शेवटच्या टप्प्यापर्यंत कमीत कमी शब्दात पोहोचा. या ठिकाणी पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलं आहे बघा. सुंदर, सुंदर या शब्दाचा अर्थ होतो घायाळ. तर सुंदर या शब्दापासून नवनवीन कोणते शब्द आपल्याला तयार करता येतात. आदर, आदळ, आयाळ आणि घायाळ.
तसेच आपल्याला खाली डोंगर, शारदा, परात, आदर, साखर या शब्दाची सुद्धा सुंदर या शब्दासारखे आपल्याला शब्द तयार करायचे आहे. तर उत्तरामध्ये डोंगर बघा, रघु, घुस, सदर आणि अंबर. शारदा, दास, ससा, सदरा, पुराण. परात, परमेश्वर, तलवार, रानात, कानात. आदर, दरवाजा, 10, हार, पहाट. साखर, सात, दसरा, नगारा, नगर. अशा प्रकारे आपण शब्दसंपत्ती यावर आधारित प्रश्न पूर्ण केला आहे. अशा प्रकारे आपण झाडांच्या मनात जाऊ या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा.